आपल्या चॅनलवर पब्लिश होत जाईल व्हिडिओ. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. जरी तुमच्यासाठी आज व्हिडिओमध्ये सकाळ असेल तरी पण माझ्यासाठी ही सायंकाळ आहे. आणि आजचा व्हिडिओ असा आपला सुरुवात झालेला आहे कारण उद्या आहे हरतालिका आणि आजचा सुरुवात आपण सायंकाळपासून करत आहे. कारण हा व्हिडिओला खूप धावपळ झालेली होती आणि एवढी धावपळ म्हणजे उद्या नक्की काय करायचं काय नाही हे सुद्धा सुचत नाही, एवढी धावपळ आपली होते हरतालिकेच्या दिवशी. म्हणून इकडे आदल्या दिवशी मी इकडे प्रगतीला बोलावलं होतं आणि थोडंसं मी डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. दानिश ओवी इकडे झोपली आहे कारण त्यांचं जेवण झालं आणि त्यांचं झोपून घेतलं. इकडे आता वाजले आहेत 11 वाजत आहे आणि इकडे प्रगती रांगोळी काढत आहे. तिला हेल्प म्हणून आम्ही दोघीजणी इकडे छान अशी रांगोळी काढून घेतली आणि छान छोटंसं असं डेकोरेशन केलं. आज आहे हरतालिका. हरतालिकेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण रात्री इकडे जे बनवलं होतं तर ते आता इकडे रेडी आहे आणि भरपूर असे कामं आता करायचे आहे. कपडे भांडे कपडे तर भरपूर धुवायचे. मला काय सुट्टी नाही आहे तरी सुद्धा मी सुट्टी घेतलेली आहे कारण तान्ह्या पोळ्यापासूनचे कपडेसुद्धा धुवायचे आहे. जे आपलं पोरांनी घातलेले धोतर साडी ते मी काही धुतलेली नव्हती. आणि नंतर दुसऱ्या दिवशी धुतो म्हटलं तर मुलांच्या शाळेचे कपडे मी म्हटलं जाऊ दे, हरतालिकेला सुट्टी घेणारच आहे तर तेव्हाच कपड्याचा राजा काढू. तर भरपूर सारे कपडे भांडे व्यवस्थित करायचं आहे. तर याच नोटवर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवीन दिवसाची नवी सुरुवात. सणवार असलं धावपळ खूप होते आणि त्यामध्ये जर आपण कुठे जर बाहेर जात असलं तर थोडं तरी घराकडे दुर्लक्ष होते. कोणी जर खूप म्हणजे एकदम चौकशीच्या म्हणतात तर त्या अर्ध्या रात्री उठून जरी करत असेल तर त्यांच्याने होत असेल म्हणून त्या करते. पण माझ्याने खरं सांगते माझ्याने होत नाही तर मी करत नाही कारण व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये मला झोपायला 12 वाजत आहे आणि त्याहून मी म्हणजे लवकर उठणं म्हटलं तरी होत नाही. म्हणून सकाळी 6 वाजता उठून मुलांचं सगळं तयारी करून मी आपलं कामात काम करून हे काम करायचा प्रयत्न करते. इकडे मी मंदिर छान असं घासून घेतलं, पुसून घेतलं आणि त्यानंतर देवं धुवून घेतले, देवं पण घासून ठेवले होते. दानिशकडून मी देवं घासून घेतल्यात आणि इकडे छान अशी माझी इकडे पूजा टोपली आहे. तर नीलू गेलेली आहे पूजा करून. तिची इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती की म्हणजे तिघी पण जावा आपण गौरी धुवून. आम्ही घरीच गौरी धुते आजच्या दिवशी. उद्याला असतं शिरवण्यासाठी नदीवर जाते. आमच्या तिघींची इच्छा होती की आज छान गौरी तिघी पण धुवू, पूजा करू आणि नंतर ठेवू. पण तसं काही जसं विचार केला तसं काही घडत नाही आणि तिला पण सुद्धा बँकेत लवकरच जायचं होतं आणि मी म्हटलं मला कामाला वेळ होणार आहे, तू माझ्यासाठी थांबू नको, तुम्ही दोघे आटपून टाका आणि नंतर मी आरामात करते. आता इकडे मी पूजा मांडून घेते लवकर. इकडे मी पूर्ण पूजेचं सामान काढून घेतलेलं आहे. इथे आपल्याला जे पानं कपडा ते पूर्ण फळं हळद कुंकू जे काय आपल्या पूजेला लागते ते सगळीकडे काढून ठेवलेलं आहे. पूजा मांडून घेते आधी आणि देव पण धुवून झालेले आहे. आधी घरची पूजा करून घेतली आणि आता आपली इकडे गौरीची पूजा मांडून घेते. गौरी दाखवायची आहे आपली. भरपूर दिवस झाले गौरी काही म्हणजे व्यवस्थित काही तेवढी निघली नाही आहे. म्हणजे तान्हा पोळा झाला लक्षातच राहत नव्हतं आणि त्यानंतर मग आपल्या महिलांचा प्रॉब्लेम तर त्यामध्ये दिवस गेले. नंतर टाकली सासूबाईंकडून मी टाकून घेतली. म्हटलं मला आणखी वेळ होईल तर तुम्ही टाकून द्या गौरी. तर त्या दिवशी घरी आणली आणि 2 दिवस म्हणजे पाणी टाकून व्यवस्थित आली आहे बरी. पण ठीक आहे, जशी आहे तशी आहे. मनात भाव पाहिजे जरूर नाही. हिची गौरी छान निघली म्हणून हिला देवी पावलीने आपल्याला नाही, तसं काही नाही. पेपर लोहा लोखंड रद्दी पेपर भंगारवाले. इकडे पूजेचं जे साहित्य जमा करून ठेवलं होतं तर ते आठवून मी एका जागी जमा करून घेतलं आणि त्यानंतर मी सगळं मी ते व्यवस्थित करून घेते म्हणजे उचललं आणि मग नंतर ठेवलं. तर इकडे आपले आंब्याचे पानं आणले होते, कणीत जे फळं होते ते सगळं तयार करून ठेवलं. 5 डाळी ठेवतात तर एक धान्य म्हणून तर ते सुद्धा मी एकत्र करून ठेवले एका साईडला भरून आणि सगळे सोयीने हळूहळू मी आपल्या आठवणीने बसून सगळ्या व्यवस्थित शांतपणाने पूजा करून घेतली म्हणजे तयार करून घेतलं आणि त्यानंतर मग साडी वेअर केली. म्हणजे माझा विचार होता की ड्रेसवरच पूजा करून घेते, नंतर मग गौरी धुताना साडी घालते. पण माहिती आहे कुठेतरी असं वाटत होतं की नाही आज आपला महिलांचा दिवस आहे, आज साडी घातलीच पाहिजे. तशी साडी घालायचीच होती पण म्हणजे पूजा म्हणजे मांडून घेते नंतर साडी घालते असा विचार होता. पण नाही मनात माहीत नाही कुठेतरी वेगळंच वाटत होतं. तर आधी मी साडी घालून घेतली. नंतर आपल्या इकडे घट मांडणं, घटाची मांडणी करणं किंवा पूजा मांडणी करणं ते इकडे नंतर करते. तर काहीतरी मनाला गोष्टी केल्यानं मनातून एक
वेगळाच आनंद होतो बरं का. तुम्हाला तरी कधीतरी असं घडलं असेल आणि नंतर झाल्यानंतर खूप मनाला खूप शांत वाटते, कारण आपण मनाला एक ती गोष्ट करतो म्हणून. तर इकडे आता आम्ही अशी छानशी म्हणजे हळदी कुंकू बोटाला लावून 5 टिक्के लावून आणि घटाला हार घालून 5 पानाचा करदुळ्यामध्ये बांधून, तर अशा मी आधीपासून जशी पाहून आहे त्या पद्धतीमध्ये इकडे घट मांडून घेतला, 5 फळं ठेवले आणि इकडे दिवा लावून घेतला आधी आणि नंतर शंकरजीचा एक फोटो होता माझ्याकडे छोटासा, तो इकडे मांडून घेतला. झालेला आहे, आरती पूजा झालेली आहे, अजून आरती पूजा बाकी आहे. तर आता गौरी घेऊन आपण जाते आणि गौरी घेऊन आपण पूजा मांडून घेऊ. सकाळी नळं आले होते, तर मी इकडे पाणी भरत होती, पण आमचा जसा विचार मी सांगितलं होतं की सकाळी आमच्या तिघींना पण अशी धुवून एकत्रच पूजा करायची होती म्हणून. पण माझे म्हणजे सकाळपासून म्हणजे कपडे खूप सारे म्हणजे कामं होते, पेंडिंग ठेवले होते, ते कामं आज मला करायचे होते. नीलू आणि पायलनी आधी करून घेतली पूजा, नंतर मग आता इकडे मी करते आहे पूजा. होती सोबत वाळू काढायला पायल होती आणि काकून सुद्धा होत्या, पण रिदू खूप मस्ती करत होता. त्याला म्हटलं ये आपण रेती काढूया, म्हणजे एक गणपतीचा पण हात लागला म्हणून समजलं मी. मला हरतालिकेला डेकोरेशन करणं म्हणजे मनापासून आवडतं, कारण आपल्या घरी गणपती कानोबा असलं काही म्हणजे बसत नाही देव, आणि त्यानंतर सुद्धा मग आपण हरतालिका एक शंकर पार्वती म्हणून बसवतो. तर असं वाटतं की काहीतरी म्हणजे देव आपल्या घरी काही येत आहे किंवा बसवत आहो, ते फिलिंग आपल्याला आली पाहिजे, म्हणून इकडे मी थोडंसं काही डेकोरेशन करते. पूजा माझी खूप साधी सोपी आणि सरळ असते. माझं असं काही नाही आहे की हे नाही तर आता कसं करू. तर आपलं ओटी किंवा 5 झाडाचे पानं किंवा आपलं बेल फूल, फक्त एवढा आहे की आघाडा केना तो मी आठवणीनं घेतलेला होता आणि साधी सोपी आपली माझी पूजा करून घेतली. माझं फक्त असं आहे की मन साफ पाहिजे, दुसऱ्याबद्दल आपल्याला चांगला विचार नाही करता येत ना, तर वाईटही विचार नाही करायचा, त्याच्या हालतीवर त्याला सोडून द्यायचं. अशा पद्धतीमध्ये मी आहे आणि राहते सुद्धा. तर इकडे माझी छान अशी पूजा आटोक्यात घेतलेली आहे मी. सगळं काही आधी रात्री करून ठेवलं होतं थोडं, तरी पण सुद्धा मला 3 वाजलेले आहे पूजा करायला. तर आता इकडे मी पूजा झालेली आणि खरंच मन खूप छान, घरामध्ये खूप शांत वाटत आहे. इकडे आता मी आरती करून घेते. चला, तर आता इकडे माझी पूजा झालेली आहे. जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितलाच, खूप सुंदर, मनाला खूप शांत वाटलं आणि भूक लागली आहे तरी मन शांत आहे. का? कारण आपल्या मनात जे असतं ना शंकर पार्वतीबद्दल, खरंच ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच गोष्टीने आतापर्यंत मन शांत होतं माझं. आणि आत्ता जशी पूजा झाली तसं मग लक्षात गेलं का अरे भूक लागली. तर इकडे आपलं आजचा हरतालिका हा व्रत कुवारिका पण ठेवू शकते आणि विवाहित पण ठेवू शकते स्त्रिया. आणि हा व्रत पार्वतीने केला होता जेव्हा तिला शंकराशी लग्न करायचं होतं. हा हरतालिकेचा व्रत तिने केला होता, म्हणून एक सुहासिनी आपलं सौभाग्यवती म्हणून हा व्रत केला जातो. आणि कुवारिका पण समोर वर चांगला मिळावा म्हणून हा व्रत केला जाते. आजची पूजा मनालायक झालेली आहे. तर आता फराळामध्ये काही आहे नाही आणि काही करतही नाही. तर आता शेव आणली होती काल रावाने, तर आता शेव खाऊन घेते. आणि जो आपला पोळ्याचा आहे पार्ट 2, तर तो आपला एडिटिंग करायची आहे त्याची. आज वेळ मिळाला म्हणून आता करून घेते, नाहीतर मग सायंकाळी मग वेळच भेटत नाही. चक्की लावा, आता हे साडी वेअर करू नये. चक्की म्हटल्यानंतर आधी साडीचं टेन्शन आलं. तर आता काही वेळानंतर जेव्हा बाया बोलवतो, आता तरी 3 वाजले. आज 4 वाजता बायांना बोलवून आपण ओटी देऊन देऊ 5-6 बायांना आणि त्यानंतर साडी जी काढली आहे ती चेंज करून टाकेन, कारण त्यानंतर चक्कीसुद्धा लावायची आहे. आणि आपला व्हिडिओ
8 वाजता अपलोड होत आहे. तुम्ही थोडं नोटीस केलं असेल, नेहमी ब्लॉग बघत आहे ते. तर आपलं जे ब्लॉग आहे ते सायंकाळी येत आहे. म्हणजे कधी-कधी वेळ झाला अपलोड व्हायला तर पब्लिश 8च्या नंतर पण होते. नाहीतर 8चा आपला टायमिंग ठेवलेला आहे. मी आता ठरवलेलं आहे, की पहिले जरी एडिटिंग जरी व्हिडिओ करून असला, अपलोड जरी होऊन असला, तरीसुद्धा पब्लिश 8 वाजताच करायचा. म्हणजे 8 वाजता आपल्या चॅनलवर पब्लिश होत जाईल व्हिडिओ. तर चला तर आधी फराळाचं करून घेते, एडिटिंग करते. चला तर आता 4 जणी येऊन गेलेल्या आहे आणि आपल्या या सकाळपासून व्हिडिओच्या नादामध्ये मला लक्षात सुद्धा आलेलं नाही, की आपल्या फोनमध्ये चार्जिंग नाही म्हणून. आणि नंतर मग ते आल्यानंतर फोन स्विच ऑफ पडलेला होता. मग मी त्याला तिकडे चार्जिंगवर लावलं आणि हळद-कुंकू केलं आणि त्यानंतर तर आता दोघींना बोलवलं आहे. पाहते आता आलं तर बरं. तर नाहीतरी आपण तसं उद्या नदीवर 5 जणीला आपण ओटी देतोच. चला तर आता घरासमोर काकूंनी सुद्धा बोलावलेलं आहे. त्यांच्याकडून पण दुपारी मी इकडे सासूबाईला बोलवलं होतं हळदी कुंकाला ओटीला, तर त्या येऊ शकल्या नाही. तर ते आत्ता आलेल्या सायंकाळी. तर इकडे त्यांना ओटी दिल्यानंतर इकडे स्वयंपाक केला. चक्की आज माझ्याकडे होती आणि मी चक्की लावल्यानंतर राव आले. रावांनी नंतर चक्की चालवली. मी स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर इकडे दानिश उभींनी सकाळी पूजा आरती केली नव्हती, म्हणून त्यांच्या हातातून इकडे मी आरती करून घेतली. चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. पुढचा व्हिडिओ आपला फुल एन्जॉय व्हिडिओ होणार आहे आणि नदीवर आपल्याला जायचं आहे. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.